नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज संध्याकाळच्या झटपट बातम्या. लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख, अमरावतीमध्ये 2000 अर्ज दाखल. दिवाळीत विकलेल्या धानाचा पैसा अजूनही हातात नाही, धान खरेदीची देयके रखडली. लाखनी तालुक्यात 14,000 मजूर रोहेव कामावर, लाखांदूर तालुका माघारला. PM किसान योजनेतून राज्यात शेकडो शेतकरी वंचितच. चंद्रपूर जिल्ह्यातील 323 अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरीय मिळणार लाभांश, 220 लाभार्थ्यांची देयके अदा. उघड्यावरील धानाची उचल नाही, धानोरा तालुक्यातील रावी भागातील वास्तव. धान विकले पण 41 कोटी थकले, गडचिरोली जिल्ह्यात हक्काच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे बँक केंद्रावर हेलपाटे. अखेर शेतीसाठी मिळणार 12 तास वीज, देसाईगंज येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाने घेतली शासनाने दखल. मार्चच्या प्रारंभीच चटके वाढले, पहाटेच्या गारवा तेवढा आहे टिकून. शेतकऱ्यांना मिळणार 24 तास वीज, 16 नवीन सौर प्रकल्प, 3 तालुक्यांना होणार लाभ. खचलेल्या विहिरींचे अनुदान रखल्याने शेतकरी त्रस्त, शासनाचा तुगलकी निर्णय, अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर पुढील 15 वर्षानंतर देशात पिकच येणार नाहीत, शेतकरी स्वानुभव शिबिरात शेतकऱ्यांची मतं. तब्बल 255 कर्ज प्रस्ताव बँकांकडे पडलेत, धूळ खात. वर्धा जिल्हा उद्योग केंद्रातील परिस्थिती. केसर आंब्याच्या बागेतून वर्षाला मिळवले 7 लाख रुपयांचे उत्पन्न, महिला शेतकऱ्याची यशोगाथा. 848 महिला बचत गटांच्या खात्यात 1.25 कोटी जमा, सोयगाव तालुक्यात प्रत्येक गटाला 30,000 रुपये मिळणार. हळदीला मिळाली दरवळीची झळाळी, उत्पादकांना दिलासा, नवी हळद येऊ लागली विक्रीला, हिंगोलीत आवक वाढली. 32 लाख जनावरांना लाळ खुरकुतीची लस, सोलापूर जिल्हा राज्यात ठरला अव्वल. उजनीतून उद्या पाणी सोडणार, भीमा नदीत सोडणार 6 TMC पाणी. दुधाची तहान ताकावर, जुनी पेन्शन संघटनेचा आरोप, पेन्शनसाठी संघटना झाली आक्रमक. सरकारने अनाथ लेकरांना सोडले वाऱ्यावर, 70,000 अनाथ बालके वर्षभरापासून नाही पालन पोषण अनुदान. खरीपातील पीक विम्याचा लाभ मिळणार कधी, आगर परिषदेत चित्र, शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा. 7 एकरात टरबूजाची लागवड, 22 लाखांचे उत्पन्न, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखविला वेगळा मार्ग.